नांदगाव चाळीसगाव रस्त्यावर पती पत्नी ठार, 2 जण गंभीर जखमी। नांदगाव चाळीसगाव महामार्गावर दिनांक 30 जानेवारी 2025 रोजी गुरुवारी 1:30 ते 2 वाजेच्या दरम्यान कार व दुचाकीच्या अपघातात दुचाकीवरील पती पत्नीचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना घडली असून यामध्ये 2 जण गंभीर जखमी झालेत। सदरचा अपघात इतका भीषण होता की या अपघातामध्ये दोन्ही गाड्यांचा चुरा झाला आहे। सदर अपघाताची माहिती मिळताच नांदगाव पोलीस ठाण्यातील कर्मचाऱ्यांनी घटनास्थळी जाऊन जखमींना उपचारासाठी नांदगाव येथील ग्रामीण रुग्णालयात दाखल केले। चांदवड ते जळगाव हा राष्ट्रीय महामार्ग 753G महामार्ग असून या महामार्गावरील नांदगाव ते चाळीसगाव दरम्यान असलेल्या पिंपरखेड शिवारातील टोल नाक्याजवळ इको कार क्रमांक MH30 GK 6457 व मोटरसायकल क्रमांक MH15 BR 7085 यांचा समावेश आहे। समोरासमोर भीषण अपघात झाला असून या अपघातामध्ये मोटरसायकल वरील भाऊसाहेब बंडू माळी वय वर्ष 45 व त्यांची पत्नी मंगलाबाई भाऊसाहेब माळी वय वर्ष 40 राहणार पिंपराळे या पती पत्नीचा दुर्दैवी मृत्यू झालाय। मोटरसायकल चालक अमोल भाऊसाहेब माळी वय वर्ष 25 तसेच कार चालक राजेंद्र प्रतापसिंग परदेशी हे दोघे गंभीर जखमी झाले आहेत। सदरची घटना नांदगाव पोलीस ठाण्याला माहिती मिळताच नांदगाव पोलीस स्टेशनच्या पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेतली व जखमींना उपचारासाठी नांदगाव येथील ग्रामीण रुग्णालयात दाखल केले। त्यांच्यावर प्राथमिक उपचार करून अधिक उपचार मालेगाव येथे रवाना करण्यात आले आहे। सदरचा अपघात इतका भीषण होता की या अपघातात दोन्ही गाड्यांचा अक्षरशः चुरा झालाय। चांदवड ते जळगाव हा महामार्ग 753J म्हणून ओळखला जातो। या मार्गाचे चौपदरीकरण करण्यात आले असून या महामार्गावर अपघातांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढली आहे। सदर अपघाताची नांदगाव पोलीस ठाण्यात नोंद करण्यात आली असून नांदगाव पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक प्रीतम चौधरी यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक सुनील बडे हे अधिक तपास करत आहेत। 24 लाईव्ह महाराष्ट्र न्यूज साठी मुक्ताराम बागुल, नांदगाव।